जगद्गुरू संत तुकोबा रायांचा पालखी सोहळा आज बारामतीकरांचा निरोप घेऊन इंदापूर तालुक्यातल्या संसर इथल्या पुढल्या मुक्कामासाठी मार्गस्थ झालाय। दरम्यान पवारांच्या काटेवाडी इथे काही वेळ ही पालखी विसावते। याच ठिकाणी बारामतीमधील ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली। सर्प मित्रांकडून वारकऱ्यांना विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख व्हावी यासाठी विविध सापांच्या माहितीचं छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलंय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी आल्यानंतर येथे जे आहे ती सर्पविषयी जनजागृती करण्यात येते। ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनच्या वतीनं जे विषारी आणि बिनविषारी साप आहेत त्यांची माहितीचे फलक आणि एक हातामध्ये त्यांच्या माहितीपत्र देऊन जनजागृती करण्यात येते। त्यामध्ये या सापांमध्ये विशेषतः विषारी सर्पामध्ये नाग असेल, पुरसे असेल, मण्यार, घोणस आणि बिनविषारी सापामध्ये धामण, मांडूळ, पहाडी तस्कर असेल, कवड्या असेल, सोंगट्या असेल, या गजरा साप असेल यांची माहिती दिली जाते। आणि या जनजागृती करणाऱ्या युवकांबरोबर आपण बोलणार आहोत। तुम्ही सर्पमित्र आहात, कशा पद्धतीने ही जनजागृती करता? आम्ही गेले 12 वर्ष आमच्या ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून सर्प जनजागृतीचा कार्यक्रम घेत आहे आणि वारकऱ्यांना निश्चितच या माध्यमातून सापाविषयी माहिती, जसे की विषारी बिनविषारी साप कोणते याविषयी माहिती भेटते। त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला वारकरी बरेचसे प्रश्न विचारतात, त्यांच्या शंका विचारतात। ज्या पण काय अंधश्रद्धा असतात, जसे की साप दूध पितो का, डूब धरतो का, नागमणी असतो, अशा बरेचशा शंकांचं निरसन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सर्प जनजागृतीच्या माध्यमातून करत आहे। साप दिसला की आपण पहिल्यांदा घाबरतो, मात्र हे जे सर्पमित्र आहेत ते या सर्पाला वाचवण्यासाठी जे आहे ती जनजागृती करताना आपल्याला दिसतात। जावेद मुलानी, G24 तास, काटेवाडी, बारा।